दिवाळी दिव्यांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण। पण तुम्हाला माहिती आहे का की हीच दिवाळी एकेकाळी आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं एक महत्त्वाचं प्रतीक बनली होती। होय, आजच्या दिवाळी विशेष भागात आपण अशाच काही ऐतिहासिक दिवाळींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरे दिले होते। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। चला इतिहासाची पानं उलटून जाऊया 1857 सालात। देशात स्वातंत्र्याची पहिली मोठी लढाई सुरू होती। मुंबईतील भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी आधी 30 ऑगस्ट म्हणजेच मोहरमचा दिवस निवडला होता। पण इंग्रजांना या योजनेची कुणकुण लागली आणि योजना पुढे ढकलण्यात आली। मग क्रांतिकारकांनी निवडला 15 ऑगस्ट 1857चा दिवस। त्याच दिवशी दिवाळी होती। परंतु दुर्दैवाने इंग्रजांना याही योजनेची माहिती मिळाली। भारतीयांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी याच पवित्र दिनी क्रौर्याचा कळस गाठला। त्यांनी बंडाचे नेते ड्रिल हवलदार सय्यद हुसेन आणि एका मुघल शिपायाला तोफेच्या तोंडी दिले। ज्या दिवशी सर्व फटाके वाजवून आनंद साजरा करत होते त्याच दिवशी इंग्रजांनी तोफांनी आपल्या वीरांचे बलिदान घेतले होते। ती दिवाळी आनंदाने नाही तर बलिदानाने उजळली होती। आता येऊया 1919 सालच्या दिवाळीकडे। हा तो काळ होता जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांडामुळे संपूर्ण देश होरपळून निघाला होता आणि रौलेट कायद्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता। याच काळात महात्मा गांधींच्या आव्हानावरून आर्य समाजाने पुढाकार घेतला आणि त्या वर्षीच्या दिवाळीला मुक्ती दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा झाली। ही दिवाळी केवळ दिवे लावण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती होती अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी। या दिवशी लोकांनी उपवास केले, प्रार्थना सभा आयोजित केल्या आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी देणग्या गोळा केल्या। भारतीय आता गप्प बसणार नाहीत, इंग्रजांना हा संदेश देणारी ती दिवाळी होती। तर दिवाळीचा हा इतिहास आपल्याला सांगतो की आपले सण केवळ पूजा अर्चेपुरते मर्यादित नाहीत, तर ते आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय चेतनेचे प्रतीक आहेत। 1857 ची बलिदानाची दिवाळी असो किंवा 1919 ची संघर्षाची दिवाळी, या सणाने नेहमीच आपल्याला अंधारावर मात करण्याची प्रेरणा दिली आहे। हा इतिहास तुम्हाला माहित होता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।